नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड मराठी विभाग यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत दर्जेदार असे व्हिडिओ पोहोचवत आहोत. आज आपण इयत्ता 11वीच्या पाठ्यक्रमासंबंधी काही माहिती घेणार आहोत. मी प्राध्यापक संदीप जोशी आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मनःपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्याकरण हा भाग आपण आज बघूया आणि इयत्ता 11वीमध्ये व्याकरणात एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे शब्दशक्ती. या शब्दशक्तींचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया. शब्दशक्ती म्हणजे तरी काय हे आपण जर अभ्यासायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की कोणताही मनुष्य असू दे, तो जे व्यवहार करतो किंवा जी साहित्याची निर्मिती करतो ती भाषेच्या माध्यमातूनच घडते. म्हणजे भाषेच्या माध्यमाशिवाय मनुष्याला व्यवहार करणे कठीण जाते किंवा साहित्य निर्मिती करणे सुद्धा कठीण जाते. आणि त्यामुळे मानवी व्यवहार किंवा साहित्य निर्मिती ही भाषेच्या माध्यमातून होत असते, हे आपण आवर्जून लक्षात ठेवूया. मनुष्याची कोणतीही भाषा असू दे, ती परिणामकारक असते आणि त्याचप्रमाणे ती वैशिष्ट्यपूर्ण सुद्धा असते. आणि त्यामुळं प्रत्येक कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपले अनुभवच व्यक्त करीत असतो असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर आपल्याकडं जवळजवळ 64 कला मानल्या जातात. मग गायन असेल, वादन असेल, नर्तन असेल, अशा अनेक कला आहेत. प्रत्येक कलाकार आपली कला सादर करताना आपल्याला आलेले अनुभव तो समोरच्या प्रेक्षकांपर्यंत किंवा श्रोत्यांपर्यंत, रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. उदाहरण म्हणून आपण बघूया की एखादा वादक असेल तर तो आपल्या वाद्यातून, एखादा नर्तक असेल तर तो त्याच्या पदन्यासातून म्हणजेच नृत्यातून, गायक असेल तर तो आपल्या सुरांमधून, आपल्या गायकीमधून, तर एखादा साहित्यिक असेल तर तो आपल्या शब्दांमधून आपले अनुभव व्यक्त करीत असतो. म्हणजे कोणताही कलाकार त्याला आयुष्यात आलेले अनुभव तो व्यक्त करण्यासाठी आपल्या कलेचा वापर करीत असतो. याचप्रमाणे एखादा संदेश असेल, मनुष्याच्या मनात आलेली एखादी भावना असेल, एखादा विचार असेल, तो प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी सूचक आणि योग्य अशा शब्दांचा वापर करणं गरजेचं असतं. म्हणजे कोणताही शब्द कुठेही वापरून चालत नाही, त्यासाठी योग्य शब्द गरजेचे असतात. शब्दांमध्ये हे सामर्थ्य असतं आणि त्यामुळं शब्दांमध्ये असणारं हे सामर्थ्य ओळखणं आणि शब्दांचा अचूक वापर करणं, यासाठी शब्दशक्तींचा परिचय करून घेणं आपल्यासाठी आवश्यक ठरतं. चला तर मग आपण शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचे प्रकार, त्याची उदाहरणं, त्यांची वैशिष्ट्य हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सुरुवातीला आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे, वाटेत एक मोठा दगड होता. दुसरं उदाहरण आहे, अथर्वचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं उदाहरण आहे, माझ्या मना बन दगड. या 3 उदाहरणांवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या तीनही उदाहरणांमध्ये एक शब्द आपल्याला दिसतो जो आपण अधोरेखित केलेला आहे, तो म्हणजे दगड. दगड हा शब्द 3ही वाक्यांमध्ये आहे, पण तो एकाच अर्थानं वापरला गेलेला आहे का? पहा बरं थोडा विचार करून. तुमच्या लक्षात येईल की 3ही वाक्यांमध्ये दगड हा एकच शब्द असला तरी त्याचा अर्थ मात्र वेगवेगळा निघत असतो. तो अर्थ कोणता निघतो हे आपण पुढं पाहणार आहोतच. पण दगड हा एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे, हे आपण इथं लक्षात ठेवूया. मग ह्या शब्दशक्ती बघत असताना त्या शब्दशक्ती म्हणजे काय हे जर बघायचं झालं तर कुठलाही शब्द असू दे, त्या शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची शक्ती असते आणि त्या शक्तीलाच शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजे काही शब्द आपण जर बाजूला ठेवले तर बहुतेक सर्वच शब्दांमध्ये वेगवेगळ्या अर्थछटा असतात. वेगवेगळे अर्थ हे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि हे अर्थ
व्यक्त करण्याची जी शब्दांमध्ये शक्ती आहे तीच शब्दशक्ती असते, हे लक्षात ठेवा. मग शब्दशक्ती बघत असताना आपण साधारणपणानं जर बघितलं तर आपल्याला 3 अर्थ या शब्दशक्तींमधून किंवा प्रत्येक शब्दांमधून निघतात असं म्हणता येईल. एक असतो वाच्यार्थ, दुसरा आहे लक्षार्थ आणि तिसरा आहे व्यंग्यार्थ. म्हणजे साधारणपणे प्रत्येक शब्दाला असं म्हणण्याऐवजी काही शब्दांना 3 प्रकारचे अर्थ असतात आणि या अर्थप्रकारावरून 3 शब्दशक्ती मानल्या जातात. एक आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी शब्दशक्ती आहे व्यंजना. म्हणजेच या 3 शब्दशक्तींवरून 3 अर्थ निघतात किंवा 3 प्रकारच्या अर्थांवरून 3 शब्दशक्ती तयार होतात असंही आपण म्हणू शकतो. मग यातली पहिली जी शक्ती आहे अभिधा शक्ती, याविषयी आपण माहिती घेऊया. काय आहे अभिधा शक्ती? शब्द उच्चारल्यावर त्या शब्दाचा जो रूढ आणि सरळ अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. म्हणजे आपण बोलत असताना, लिहित असताना एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा सरळ आणि रूढ अर्थ जो असतो तो व्यक्त होणं म्हणजे अभिधा शक्ती होय. उदाहरण घेऊया. वाटेत एक मोठा दगड होता. आपण मगाशी 3 उदाहरणं बघितली होती, त्यातलंच हे पहिलं उदाहरण आहे. इथं दगड हा शब्द आहे. काय अर्थ होतो त्याचा? वाटेत एक मोठा दगड होता. इथं दगड शब्द उच्चारल्याबरोबर ठराविक आकाराची एक जड वस्तू हा अर्थ शब्दशः आपल्याला कळतो. याच्यापेक्षा वेगळा अर्थ कुठला आहे का हा विचारही करावा लागत नाही. म्हणजे शब्दाच्या उच्चाराबरोबर त्या वस्तूचा बोध आपल्याला होत असतो आणि म्हणूनच शब्दशः अर्थ कळतो म्हणजेच वाच्यार्थ कळतो. वाचल्याबरोबर तो अर्थ कळतो. म्हणूनच अभिधा शक्ती म्हणजे सरळ सरळ असणारा अर्थ आणि या अभिधा शक्तीच्या माध्यमातून जो अर्थ कळतो त्याला वाच्यार्थ असं म्हणतात. आपण अजून काही उदाहरणं पाहूया, मग तुमच्या जास्त लक्षात येईल. मी निबंध लिहिला. हे वाक्य उच्चारल्याबरोबर साधा सरळ अर्थ याचा आपल्याला कळतो. पुढचं उदाहरण, ताजमहाल सुंदर आहे. पुढचं उदाहरण आहे, हा किल्ला बुलंद आहे. मी परवा ससा पाहिला. आणखी एक उदाहरण आहे, सिंह जंगलाचा राजा आहे. ही सगळी उदाहरणं बघितली किंवा आणखी एक उदाहरण आपण घेऊया, मी वाचन केले. या सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला एक सहज गोष्ट लक्षात येते की हे वाक्य उच्चारल्याबरोबर जो अर्थ साधा सरळ आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो. यातून वेगळा अर्थ कोणताही अभिप्रेत नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं इथं अभिधा शक्ती आहे. म्हणजे या वाक्यांमधून वाच्यार्थ आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि मग या उदाहरणांवरून अभिधा शक्तीची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे, ही शब्दाची पहिली शक्ती असते. म्हणजे कोणताही शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा शब्दशः अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे याला पहिली शक्ती असं म्हणतात. वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळत असतो. अभिधा शक्तीचं हे वैशिष्ट्य आहे. शब्द उच्चारल्याबरोबर, शब्द वाचल्याबरोबर त्या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ काय आहे तो शब्दशः अर्थ आपल्याला कळतो. हा अर्थ शब्दकोशात सुद्धा असतो. म्हणजेच शब्दकोश आपण जर पाहिले तर त्या शब्दाचे वाच्यार्थ तिथं दिलेले आपल्याला दिसून येतील आणि म्हणूनच इथं म्हटलेलं आहे की शब्दकोशात सुद्धा हा वाच्यार्थ असतो. अभिधा शक्तीच्या सहाय्यानं जो अर्थ प्रकट होतो त्यालाच वाच्यार्थ असे म्हणतात. हे आपण लक्षात ठेवूया. आणि हा वाच्यार्थ वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा उल्लेख केला किंवा वस्तूचा उल्लेख केला तर आपल्या डोळ्यासमोर तीच व्यक्ती, तीच वस्तू उभी राहते. त्याप्रमाणे वाच्यार्थामध्ये सुद्धा
अभिधाशक्तीचं वैशिष्ट्य आहे असं म्हणूया आपण, की वस्तुनिष्ठपणा असतो, त्यातून वेगळा कोणताही बोध होत नाही. आणखी काही उदाहरणं अभिधाशक्तीची आपण पाहूया. जेवणासाठी ताट काढून ठेवा. बाबा फिरायला गेले आहेत. हिरा मौल्यवान रत्न आहे. मी मराठीच्या पुस्तकातील धडा वाचला. आम्ही गहू खरेदी केला. परसदारी फारच जळवा झाल्या आहेत. ही उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला सरळ सरळ वाच्यार्थ कळतो. म्हणजेच अभिधाशक्तीची ही उदाहरणं आहेत. या वाक्यातून वेगळा कोणताही अर्थ न निघता सरळ सरळ वाच्यार्थ निघतो, म्हणून ही अभिधाशक्ती आहे असं आपण इथं म्हणू शकतो. दुसरी शक्ती आहे लक्षणाशक्ती. काही वेळेला काय असतं, शब्दाचा मूळ अर्थ विचारात न घेता त्या अर्थाशी सुसंगत असणारा दुसरा अर्थ आपल्याला विचारात घ्यावा लागतो. हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला लक्षणाशक्ती असं म्हणतात. म्हणजेच वाक्यात जर समजा आपण एखादा शब्द वापरला असेल, त्याचा शब्दशः अर्थ म्हणजे वाच्यार्थ विचारात न घेता त्यातून वेगळाच अर्थबोध होत असतो, सुसंगत असा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो, त्यावेळेला लक्षणाशक्ती असते. उदाहरण पाहूया. अथर्वचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आपण मघाशी बघितलं होतं, तीनही उदाहरणांमध्ये दगड हा शब्द एकच आहे, पण प्रत्येक ठिकाणी अर्थ मात्र वेगळा आहे. या उदाहरणामध्ये अथर्वचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. इथं काळ्या दगडावरची रेघ याचा अर्थ दगडावर काढलेली रेघ असा घेतल्यास तो वाच्यार्थ ठरतो, पण तो इथं अभिप्रेत नाही. त्यापेक्षा वेगळाच अर्थ इथं योजलेला आहे. या वाच्यार्थाऐवजी काळ्या दगडावरची रेघ म्हणजे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ सूचित झालेला आहे. तोच अर्थ आपल्याला योग्य वाटतो आणि तोच अर्थ घ्यावा लागतो. म्हणजेच वाच्यार्थाशी सुसंगत असा दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो, ज्याला लक्षार्थ असे म्हणतात. म्हणजे लक्षणाशक्तीच्या माध्यमातून जो अर्थ अभिप्रेत होतो त्याला लक्षार्थ असं म्हणतात. इथं दगड हा शब्द किंवा काळ्या दगडावरची रेघ याच्यातून लक्षार्थ होतो, तो म्हणजे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे. काही उदाहरणं पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. दारावरून हत्ती गेला. आपण बऱ्याच वेळेला बोलताना म्हणतो असं, दारावरून हत्ती गेला. घरासमोरून एसटी जाते. अपेक्षित आपल्याला असतं दारासमोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून हत्ती गेला, पण आपण बोलताना मात्र दारावरून हत्ती गेला असं म्हणतो. प्रत्यक्षात दारावरून हत्ती जाणं शक्य आहे का? नाही. पण हे वाक्य उच्चारल्याबरोबर आपल्याला वाच्यार्थ लक्षात न येता लक्षार्थ येतो, तीच ही लक्षणाशक्ती. मी सावरकर वाचले. सावरकर वाचले असा शब्दशः अर्थ आपण इथं घेऊ शकत नाही. तर मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे साहित्य आहे ते वाचले असा इथं लक्षार्थ घ्यावा लागतो. माझ्या हाताखाली 80 कामगार आहेत. वाच्यार्थ न घेता हाताखाली 80 कामगार असणं म्हणजे 80 कामगार काम करतात आणि त्यांच्यावर मी देखरेख ठेवतो असा घ्यावा लागतो. त्यांनी मंत्रालयावर मोर्चा नेला. दारावरून घरावरून असं जसं म्हणतो तसं मंत्रालयावर म्हणजे प्रत्यक्षात मंत्रालयावर न म्हणता मंत्रालयावर मोर्चा नेला असं इथं म्हटलं, याचाच लक्षार्थ घ्यावा लागतो. त्यांच्या सभेला अख्खा गाव लोटला. बोलताना आपण म्हणतो, इथं सुद्धा लक्षार्थ योजलेला आहे. या उदाहरणांवरून लक्षणाशक्तीची आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा दुसरा अर्थ सूचित होतो, जो महत्त्वाचा असतो. अर्थदृष्ट्या तो अधिक महत्त्वाचा असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे, बहुतेक वेळा मूळ अर्थाला बाधा येते. म्हणजेच मूळ अर्थ बाजूला जातो. मूळ अर्थ आपल्याला लक्षात ठेवावा लागत नाही. त्याच्याऐवजी
पूर्णपणानं वेगळा असा अर्थ सूचित झालेला असतो. मूळ अर्थापेक्षा संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. हे लक्षणाशक्तीचं तिसरं वैशिष्ट्य आहे. मूळ अर्थ वेगळाच असेल, पण संदर्भ जुळल्यामुळं त्या शब्दाला काही वेळेला दुसरा अर्थ प्राप्त झालेला असतो, तो इथं घ्यावा लागतो. आणि चौथं वैशिष्ट्य आहे, लक्षणाशक्तीच्या सहाय्यानं प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. म्हणजेच लक्षणाशक्तीमध्ये जो अर्थ असतो त्याला लक्षार्थ म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणखी काही उदाहरणं आपण लक्षणाशक्तीची बघूया. पानिपतावर 1,25,00,000 बांगड्या फुटल्या. या उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येईल, बांगडी फुटली याचा अर्थ काचेची गोल बांगडी आहे ती फुटली असा शब्दशः अर्थ न घेता 1,25,00,000 बांगड्या फुटल्या याचा अर्थ मराठा सैनिक जे होते ते पानिपतच्या युद्धामध्ये 1,25,00,000 मृत्युमुखी पडले असं इथं होतो. म्हणजेच हा लक्षार्थ आहे. आम्ही गहू खातो. आता इथं शब्दशः अर्थ घेतला तर आपण गहू खातो का नाही, तर गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो असा लक्षार्थ घ्यावा लागतो. तो कप पिऊन टाक. कप ही पिण्याची गोष्ट आहे का नाही, तर चहा असेल, दूध असेल, तो कप आहे तो कपभर पिऊन टाक असं इथं उल्लेख केलेला आहे. म्हणजे लक्षार्थ आपल्याला इथं घ्यावा लागतो. वाच्यार्थ घेतला तर पूर्ण अर्थबोध होत नाही किंवा वेगळाच अर्थ निघतो. चला पानावर बसा. याचा अर्थ पानं वाढून तयार आहेत, आपण जेवायला बसा असा होतो. हा लक्षार्थ झाला. मूर्खांना 14वे रत्न दाखवावे. हा सुद्धा लक्षार्थ आहे. ही सगळी उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षार्थ किंवा लक्षणाशक्ती म्हणजे काय हे कळालं असेल. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तिसरी शब्दशक्ती आहे व्यंजनाशक्ती. काय आहे व्यंजनाशक्ती? मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजनाशक्ती म्हणतात. आता लक्षात घ्या, लक्षार्थ किंवा लक्षणाशक्ती जी आहे तिथं मूळ अर्थ बाजूला जातो आणि संदर्भानं दुसरा अर्थ येतो, म्हणजे लक्षणाशक्ती. आणि व्यंजनाशक्ती म्हणजे काय, तर जो शब्दाचा मूळ अर्थ असतो त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, तर त्याला साजेसा असा दुसरा एक वेगळा अर्थ व्यक्त होतो. आणि शब्दाची ही जी शक्ती आहे तिला व्यंजनाशक्ती असे म्हणतात. उदाहरण घेऊया. आपण तिसरं उदाहरण बघितलं होतं सुरुवातीलाच, माझ्या मना बन दगड. इथंही दगड हा शब्द वापरलेला आहे, पण या उदाहरणामध्ये बन दगड याचा शब्दशः अर्थ दगड बनायचं का नाही असा शब्दशः अर्थ घेतल्यास पूर्ण वेगळा अर्थ जातो. त्याच्याऐवजी बन दगड म्हणजेच मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा सुसंगत अर्थ सूचित होतो. म्हणजे दगडाप्रमाणे आपण घट्ट बनलं पाहिजे. कितीही आघात आयुष्यात आले तरी आपण ते सहन केले पाहिजेत असा सुसंगत अर्थ निघतो. यालाच व्यंजनाशक्ती असे म्हणतात. याचाच अर्थ इथं मूळ अर्थाच्या ऐवजी दुसरा असा समर्पक अर्थ उपयोगी ठरलेला आहे. यालाच व्यंजनाशक्ती म्हणू शकतो आपण. म्हणजेच या व्यंजनाशक्तीच्या सहाय्यानं सूचित होणारा असा जो दुसरा अर्थ आहे त्या अर्थालाच व्यंग्यार्थ म्हणतात. प्रामुख्यानं व्यंजनाशक्तीची उदाहरणं पाहायची झाली तर अनेक कवींच्या कवितांमधून ही व्यंजनाशक्ती अतिशय समर्पक पद्धतीनं वापरलेली आपल्याला दिसून येते. काही उदाहरणं पाहूया अजून आपण. सूर्यास्त झाला. इथं शब्दशः अर्थ घेतला तर सूर्य पश्चिमेला मावळला असा होईल, पण सूर्यास्त झाला या एका छोट्या वाक्याचे किती अर्थ निघतील. समजा एखादी गृहिणी असेल तर तिच्या दृष्टीनं सूर्यास्त झाला म्हणजे आता आपण घरी गेलं पाहिजे, दिवेलागण झालेली आहे, स्वयंपाकाची तयारी सुरू केली पाहिजे. एखादी आजी असेल, आजोबा असतील तर सूर्यास्त झाला या वाक्याचा अर्थ ते काय घेतील, तर आता आपल्याला प्रवचनाला, कीर्तनाला, मंदिरामध्ये गेलं पाहिजे असा अर्थ घेतील. एखादे पुजारी असतील तर ते अर्थ घेतील, आता आरतीची वेळ झालेली आहे,
आपण मंदिरामध्ये गेलं पाहिजे. आणि याहूनही महत्त्वाचं, एखादा चोर असेल तर तो इथं अर्थ घेईल, आपल्याला आता कामावर जायला पाहिजे, म्हणजे आपली चोरी करण्याची वेळ झाली. इथं हे सगळे वेगळे वेगळे अर्थ संदर्भानं घेतले जातात आणि त्यामुळं सूर्यास्त झाला याच्यातून अभिप्रेत होणारा अर्थ जो आहे तो व्यंजनाशक्तीचा आहे, म्हणजेच व्यंग्यार्थ आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं उदाहरण बघा, फारच शहाणा आहेस तू. इथं शहाणा म्हणजे हुशार या अर्थानं शब्द वापरलेला नाही, हे आपल्या सहज लक्षात येतं. हाच व्यंग्यार्थ आहे, म्हणजे ही व्यंजनाशक्ती आहे. आजकाल समाजात लांडग्यांचाच वावर अधिक आहे. आता इथं लांडगे म्हणजे जंगलामध्ये असणारे लांडगे का नाही, तर लांडगे धूर्त, त्यांचा जो स्वभाव आहे धूर्तपणा, तशी धूर्त स्वभावाची माणसं समाजामध्ये वाढलेली आहेत, असं इथं म्हणायचं आहे. ही व्यंजनाशक्तीचं हे उदाहरण म्हणून आपल्याला उत्तमपणे सांगता येईल. व्यंग्यार्थाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मग याच पद्धतीनं समाजातले साप ठेचले पाहिजेत, असंही आपण म्हणू शकतो. दुसरं उदाहरण आहे, मी त्या प्रसंगातून धडा घेतला. मी पाठ्यपुस्तकातील धडा वाचला. इथं धडा याचा अर्थ गद्यपाठ किंवा पद्यपाठ. पण मी त्या प्रसंगातून धडा घेतला याचा अर्थ मला त्यातून काहीतरी समज मिळाली असाही होऊ शकतो. हा व्यंग्यार्थ आहे. भुंकणारे कुत्रे चावत नसतात, असं ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला जे बडबड करतात ते कधीच कृती करत नाहीत, असा इथं व्यंजनाशक्तीच्या माध्यमातून व्यंग्यार्थ व्यक्त होतो. मग या व्यंजनाशक्तीची वैशिष्ट्य काय आहेत, ही उदाहरणं पाहिल्यानंतर तुमच्या सहज लक्षात आलं असेल. शब्दाचा जो मूळ अर्थ असतो त्या अर्थापेक्षा सुद्धा वेगळा असा अर्थ त्या शब्दातून सूचित होत असतो. इथे मूळ अर्थाला बाधा येत नाही. म्हणजे लांडगे हा शब्द वापरल्यावर त्यांच्यातला धूर्तपणा आपल्या लक्षात येतो, पण मूळ अर्थ तसाच राहतो आणि वेगळा अर्थ मात्र सूचित होतो. म्हणून मूळ अर्थाला बाधा येत नाही असं आपण म्हणू शकतो. मूळ अर्थाचा वापर दुसरा अर्थ वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी होत असतो. म्हणजे मूळ अर्थ बाजूला न जाता तो अर्थ दुसरा अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असतो. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. इथं आपण लक्षणाशक्तीमध्ये बघितलं, मूळ अर्थ बाजूला जातो आणि संदर्भानं सूचित असा अर्थ होतो, त्यावेळेला ती लक्षणाशक्ती असते. पण मूळ अर्थाचा वापर होऊन दुसरा अर्थ पोहोचतो, तिथं व्यंजनाशक्ती असते, हे आवर्जून लक्षात ठेवा. व्यंजनाशक्तीच्या सहाय्यानं जो अर्थ प्रकट होतो त्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. आणखी काही उदाहरणांच्या माध्यमातून आपण हे पाहूया. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की व्यंजनाशक्तीचा वापर हा काव्यामध्ये कवींनी खूप उत्तम पद्धतीनं केलेला दिसून येतो आपल्याला. आणि त्यामुळे इथं उदाहरण आहे, सुरेश भटांचेच कवितेची ओळ आहे, उषःकाल होता होता काळ रात्र झाली. हा माणूस कामाला वाघ आहे. आता वाघ आहे, वाघ ह्याचा शब्दशः अर्थ जंगली प्राणी, पण इथं जंगली प्राणी असा न घेता तो कामाला खूप कष्ट करणारा आहे, भरपूर मेहनत घेणारा आहे, असा इथं आपण व्यंजनाशक्तीचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे हा व्यंग्यार्थ आहे. तो निव्वळ साप आहे, हे एक उदाहरण आपल्याला देता येईल. त्याच पद्धतीनं लोकमान्य टिळक भारतभूमीतील नररत्न आहेत. किंवा आणखी एक उदाहरण, पिवळे जहरी सर्फ ठेचणे अन्य मना व्यवधान नसे. आता पिवळे जहरी सर्प, साप कितीही त्याला दूध पाजा तो विषच ओकणार. त्याप्रमाणे कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून चिनी शिपायांबद्दल हा शब्द वापरलेला आहे, जहरी सर्प किंवा पिवळे जहरी सर्प असा. आणि त्यामुळे या ठिकाणी या सर्व उदाहरणांमधून व्यंजनाशक्ती आपल्याला दिसून येते, म्हणजेच व्यंग्यार्थ लक्षात येतो. मग एक गोष्ट आपल्या विचारात घ्यावी लागते, ह्या शब्दशक्तींची गरज काय आहे. बारकाईनं विचार केला तर लक्षात येईल, अनेक गोष्टींमध्ये आपल्याला ह्या शब्दशक्तींचा उपयोग होतो. ललित वाङ्मय जे आहे त्या ललित वाङ्मयात अनुभवांचं दर्शन असतं
आणि ते अनुभवांचं दर्शन योग्य समर्पक शब्दांच्या माध्यमातून घडवण्यासाठी शब्दशक्तींची गरज असते. ज्ञान देण्याबरोबरच कवींचा किंवा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी या शब्दशक्ती उपयुक्त ठरतात. लेखक आणि कवी यांना शब्दांच्या पलीकडचा असा वेगळा भाव व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तींची गरज पडते. शब्दाचा मूळ भावार्थ जो आहे त्या भावार्थाशी संलग्न असा दुसरा अर्थ व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तींची गरज पडते. लेखकाच्या किंवा कवीच्या वेगवेगळ्या भावच्छटा व्यक्त होण्यासाठी शब्दशक्ती आवश्यक ठरतात आणि काव्यात व्यंग्यार्थामुळे सूचकता आणि अधिक परिणामकारकता साधण्यासाठी शब्दशक्ती अतिशय महत्त्वाच्या ठरतात. म्हणून पुन्हा एकदा आठवण करून देतो की व्यंग्यार्थ जो आहे, व्यंजनाशक्ती जी आहे ती कवींनी काव्यामध्ये खूप छान पद्धतीनं सूचित केलेली असते. हे आपण कवितेचा अभ्यास करताना सुद्धा पाहू शकतो. मग या शब्दशक्तींची एकत्र अशी उदाहरणे आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा दिलेली आहेत. म्हणजे एकच शब्द पण तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरला तर त्याचा अर्थ कसा बदलतो हे या तक्त्यावरून तुमच्या लक्षात येईल. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना अशा ह्या 3 शक्ती आहेत. अभिधा शक्तीचं उदाहरण आहे राम एक राजा होता. इथं राम हा शब्द आहे तो अभिधा शक्ती. राम म्हणजे एक राजा लक्षात येतं की ही एक व्यक्ती आहे. लक्षणा शक्तीमध्ये हाच शब्द कसा वापरलाय पहा. यात काही राम नाही म्हणजे ह्या गोष्टीत काही तथ्य नाही असा होतो. आणि व्यंजना शक्तीमध्ये हाच शब्द वेगळ्या अर्थाने येतो, व्यंग्यार्थाने येतो. त्याने राम म्हटले याचाच अर्थ त्याचा मृत्यू झाला. तशीच खालची उदाहरणंसुद्धा पाहता येतील. तलावात भरपूर पाणी आहे, अभिधा शक्ती झाली. त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, लक्षणा शक्ती झाली. लाथ मारेल तिथे पाणी काढेल, हे व्यंजना शक्तीचं उदाहरण झालं. पुढचं उदाहरण पहा. ही वाट डोंगरगावची आहे. वाट हा शब्द इथं अभिधा शक्ती आपल्याला व्यक्त करतो. त्यावेळी माझी वाट लागली, लक्षणा शक्ती झाली. आपणच आपली वाट निर्माण करावी, हे व्यंजना शक्तीचं उदाहरण म्हणून सांगता येईल. बांगड्या रंगीत असतात, अभिधा शक्ती. पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली, लक्षणा शक्ती. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण, कंकण म्हणजे बांगडी, व्यंजना शक्तीचं उदाहरण. मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो, अभिधा शक्ती आहे. सूर्य अस्ताला गेला, लक्षणा शक्ती आहे. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला, व्यंजना शक्ती आहे. आणि या पद्धतीने आपल्याला शब्दशक्तींची उदाहरणं देता येतील. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला बऱ्यापैकी या शब्दशक्तींची ओळख झाली असेल. आता काही स्वयं अध्ययनासाठी वाक्य देतो. खालील वाक्य बघा आणि त्यात कोणती शब्दशक्ती आहे ते लिहा. आणखी काही सहकाऱ्यांना मुख्यमंत्री अर्धचंद्र देतील. मी भालचंद्र नेमाडे वाचले. परवा मी वाघ पाहिला. सूर्योदय झाला. विद्यार्थ्यांनी मंत्रालयावर मोर्चा नेला. खालील वाक्यात लक्षार्थ ओळखा आणि तो लिहा. राजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते. त्यांच्या सभेला अख्खा गाव लोटला. लतादीदींचे गाणे मनाला मंत्रमुग्ध करते. नंदाच्या आनंदावर विरजण पडले. माझ्या यशाने त्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. ही जी 5 वाक्य आहेत या प्रत्येक वाक्यात एक शब्द जो आहे, उदाहरणार्थ अत्तराचे दिवे लागणे, हे शब्दसमूह जो आहे त्यातला लक्षार्थ काय आहे तो ओळखून तुम्हाला लिहावयाचा आहे. अख्खा गाव लोटला, मंत्रमुग्ध करणे, आनंदावर विरजण पडणे किंवा अंगाचा तीळपापड होणे, हे जे शब्दसमूह आहेत ते कोणत्या अर्थाने वापरलेले आहेत तोच लक्षार्थ तुम्हाला इथं लिहावयाचा आहे. बरं आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यूट्यूब चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा असाच एक छान व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत
येण्याचं आश्वासन देतो. धन्यवाद.